मन मंदिरात जाने ओ मन मंदिरात जाने उजळून घे सादगा संवेदना संवेदना संवादे संवेदना जपताना मन मंदिरात जाने मन तळ हाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी गुणी तळ हाताच्या रेषाने सहज सुखा का भोगी गुणी स्वयं प्रकाशी तू तारा स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्न उद्याचे भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा उजळून घे साधका मन मंदिरात नी नी सा सा नी नी सा सा नी नी सा सा नी नी सा सा नी दा पा मम व मम व मम व मम व मम नी दा ब गरे मगरे सा नी दा नी नी सा रे रे सा दा नी नी सा रे रे सा दा मम व मम नी दा ब मम व मम नी दा ब पनि सा रे 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 पनि सा मा ग रे 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 सा पनि दा नी दा प रे ग रे सा नी सा रे रे सा नी सा रे म ग रे सा नी सा रे ब पनि दा पनि दा पनि सा रे 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 ग रे सा दा नी रे रे म पनि नी सा दा दा नी दा सा नी दा दा नी रे रे नी दा दा नी म रे ग सा रे रे नी सा रे रे सा नी सा नी सा रे सा नी सा रे रे सा नी पनि दा दा पनि दा रे 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 म ग रे रे ग रे सा नी सा रे प म रे म ग रे सा नी सा रे नी सा रे नी दा ब प म नी दा 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 नी दा दा नी दा दा नी दा दा नी 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 दा
सुस्वागतम 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 सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या दिवाळी विशेष कार्यक्रमात, जिथं आपण बाहेर सगळा आनंद हर्ष उल्हास प्रत्येक गोष्ट पाहतोय. त्यामुळे आम्ही असा विचार केला, जसं बाहेर रोषणाई आहे तशी सुरांची रोषणाई का नाही आपण आपल्या स्टुडिओमध्ये आणावी आणि ती स्टुडिओ तुमच्या घरात दिसावा. त्यामुळे आता राजयोग आपल्यासोबत. राजयोग खूप खूप स्वागत आहे पुढारीवर. सुधांशू वेलकम. तनय वेलकम ऑन द शो.
खऱ्या अर्थानं प्रेक्षक आपण नेहमी असं म्हणतो की ना दिवाळीत आपण काय करतो तर आपण दिवाळी फराळ खातो, दिवाळीत आपण नवीन नवीन कपडे घेतो, त्याच्यानंतर आनंद असतो, दिवे लावतो, आपण फटाके फोडतो. पण सगळ्यात जास्त आनंद आपल्याला केव्हा मिळतो जेव्हा आपण बसून छान मैफल ऐकतो. आणि खरं तर मैफिलीची सुरुवात राजक तू केलीच आहेस. तर सगळ्यात अगोदर दिवाळी म्हटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात काय येतं आणि तुझ्या घरची दिवाळी असते तरी काय, कशी काय साजरी तू करतोस त्याच्याबद्दल आम्हाला प्लीज सांग. ॲक्च्युली माझ्या घरी दिवाळीमध्ये खूप फराळ असतो. माझी जी आजी आहे ती खूप छान फराळ बनवते. लाईक चकली, करंजी, बेसनचे लाडू, हे सर्व घरी पूर्ण माहोलच वेगळा असतो. आणि आम्ही माऊलींचा हरिपाठ करतो दिवाळीला, त्यामुळे भक्तिमयसुद्धा वातावरण असतं घरी. आणि पटाके फोडणे असं खूप सगळं छान छान असतं. पण आता दिवाळीच्या निमित्ताने कार्यक्रम पण आहेत ना तुझे, आणि ना मला प्रेक्षकांना हे सांगायचं की आत्ताच त्याचा संध्याकाळी कार्यक्रम सुद्धा आहे. पण या सगळ्यांमध्ये जर मी तुला विचारलं की ना प्रत्येकाची दिवाळीची आठवण असते रे, म्हणजे आपली आता तू लहानच म्हणा पण तरी एक आठवण शाळेतली दिवाळी असते, ते मित्रांबरोबरची दिवाळी असते, आपल्या कॉलनीतली दिवाळी असते, आपल्या भावंडांसोबतची दिवाळी असते. तर तुझ्या आठवणीतली दिवाळी आहे काय ज्याच्यात तू इतकं मजा केलीस, इतकी मजा केलीस की सुपर कल्ला झाला तुझ्या आयुष्याचा? ॲक्च्युली मी 7वी किंवा 8वीमध्ये होतो तेव्हा आमच्या कॉलनी जी आहे त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा किल्ला बांधलेला सर्व मित्रांनी मिळून दिवाळीचा. तर तेव्हा बांधताना खूप मजा आली. किल्ला, मावळे तिथे ठेवणे किल्ल्यावर, त्यानंतर दीप लावणे किल्ल्यावर, असं सर्व पोवाडा वगैरे साजरा करणं, म्हणजे सादर करणं पोवाडा, हे सर्व आम्ही केलेलं तेव्हा आणि खूप मजा आलेली ॲक्च्युली. आणि या सगळ्यानंतर आता तू सांगितलंस आम्हाला की तुझी आजी खूप छान फराळ करते. मग त्याच्यातला आवडता पदार्थ कोणता आहे, म्हणजे जे तू लोकांना देत नाहीस स्वतः खातोस, असं काय आहे का? मला करंज्या खूप आवडतात. राईट. हो. किती आनंद होतो रे की आपण प्रेक्षकांसोबत दिवाळी संध्या साजरा करतोय, आपण प्रेक्षकांसोबत दिवाळी पहाट साजरी करतोय. किती आनंद होतो एक कलाकार म्हणून की आपण हे कार्यक्रम करू शकतो आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो. किती हॅपी वाटतं तुला जेव्हा हे तू कार्यक्रम करतोस तेव्हा? कार्यक्रम करतो तेव्हा खूप आनंद होतो, कारण की लोक एवढे संख्येने उपस्थित राहतात. सकाळ असू दे किंवा पहाट किंवा संध्याकाळ असू दे, लोक दिवाळीच्या दिवशी सर्व वेळात वेळ काढून तिथे उपस्थित राहतात आणि गाण्याचा आस्वाद घेतात. त्यामुळे तर खूप आनंद होतो की लोकांना गाणी आवडतात. आणि त्याचबरोबर गोव्याचा प्रेक्षक असू दे किंवा महाराष्ट्राचा, कुठलाही प्रेक्षक असू दे, त्यांना नाट्यसंगीत, अभंग, सेमी क्लासिकल्स ह्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो. त्यामुळे मला तर खूप आनंद होतो सादरीकरण करताना. आनंद कुठे मिळतो म्हणजे आता ना प्रत्येक ठिकाणचा प्रेक्षक वेगळा असतो, बरोबर. मला अनेक कलाकार, सुधांशू आणि तनय पण अनेक वेळा कार्यक्रम करत असतील. प्रत्येक प्रेक्षक आपल्याशी बोलत असतो. जसं मुंबईचा प्रेक्षक आपल्याशी वेगळ्यापणे बोलतो, वेगळ्यापणे रिॲक्ट होतो, तसं गोव्याचा पण असेल ना. तुला काय डिफरन्स जाणवतो रे प्रेक्षकांमध्ये? म्हणजे प्रेक्षक आनंद घ्यायलाच येतात पण ते रिॲक्शन असतं ज्याला आपण दाद म्हणतो, ज्याला तुमच्या भाषेत, तर तो कोणता प्रेक्षक तुला सगळ्यात जास्त आवडतो, कुठे परफॉर्म करायला मजा येते? ॲक्च्युली गोव्यातला प्रेक्षक आहे तो खूप दर्दी प्रेक्षक आपण म्हणू शकतो. कारण की एकदा माझा एक प्रोग्राम होता, तो रात्री 12:30ला सुरू झाला आणि मध्यरात्री 3:30पर्यंत तो संपला कार्यक्रम. आणि एक पण माणूस तिथून हल्लं नाही, सगळे बसले होते तिथे. आणि तर हे सर्व काही अनुभवता येतं तिथे गोव्यामध्ये. हे छंद मकरंद गे छंद, हे छंद मकरंद गे छंद, हे छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मकरंद, प्रिय हा मिलिंद मकरंद, प्रिय हा मिलिंद मधुसेवना नंद स्वच्छाद दूध घे छंद मकरंद गे छंद. मिटता कमलदल कमलदल मिटता कमलदल कमलदल मिटता कमलदल मिटता
मिटता मिटता मिटता है मिटता कमलदल मिटता 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 है मिटता कमलदल होई बांधी भृंग 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 भृंग होई होई बांधी भृंग भृंग होई होई बांधी भृंग परी सोडिना ध्यास गुंजना रंग घे छंद मकरंद घे छंद आ आ आ घे छंद मकरंद घे छंद प्रिय हा मिरंद मकरंद प्रिय हा मिरंद मकरंद प्रिय हा मिरंद मकरंद प्रिय हा मिरंद मधुसेवना नंद स्वच्छाद रुंद घे छंद मकरंद घे छंद आ घे 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 छंद घे छंद घे छंद मकरंद. म्हणजे मजा येते ना तुम्हाला, म्हणजे मला देखील येते, तुम्हाला देखील येईल. सुधांशू, तनय, आम्ही सगळे लोक खूप हॅपी आहोत. राजू, मस्त झालं हे गाणं. पण ना या सगळ्यानंतर मी प्रत्येकाला विचारतो हे प्रश्न, आणि मला का असं आवडतं हा प्रश्न विचारला, कारण ना प्रत्येकजण तो नॉस्टॅल्जियात जातो. प्रत्येकाची गाण्याची सुरुवात ही कुठे ना कुठे उत्सवाच्या दिवसांमध्ये येते. मग ते गणपतीच्या दिवसांमध्ये असेल, नवरात्रीच्या दिवसांमध्ये असेल. गायकांना कार्यक्रम कधी जास्त मिळतात, जेव्हा खरं तर उत्सव हा आपल्या समाजात आपण सेलिब्रेट करत असतो. तशीच तुझी सुरुवात झाली का? वेन वॉज द फर्स्ट टाइम तुला असं आठवत असेल की दिवाळीच्या निमित्ताने असेल किंवा कुठल्या तरी उत्सवाच्या निमित्ताने तू गाणं सादर केलं असेल, तू त्या मैफलीत जाऊन पहिल्यांदा गायला असशील, तेव्हा काय त्याची काय आठवणी आहेत का? ॲक्च्युली मागच्याच वर्षी दिवाळी दिवाळी संध्या होती ॲक्च्युली, आणि तिथे मी हे सुरानो हे गाणं गायलेलं, आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला, आणि ती दिवाळीच्या निमित्तानंच होतं ते सगळं. तर मी ती रील ॲक्च्युली पोस्ट केली आणि ती रील मिलियन्समध्ये गेली. तर ती माझी पहिली रील होती आणि ती मिलियनवर गेलेली, आणि अभिजित सावंत जे आहेत त्यांची पहिली कमेंट आलेली त्या रीलला. त्यामुळे हे मी कधी विसरू नाही शकत, आणि त्यानंतरच माझा कार्यक्रमांचा प्रवास सुरू झाला सर्व. पण ना या सगळ्यानंतर आपण गातो, आपण गाणं शिकत असतो, आणि लोक नेहमी म्हणतात, आणि कलाकार तर नेहमी शिकणं कधी बंदच होत नाही, कारण ते जेव्हा बंद होईल तेव्हा आपण कलाकार म्हणून बंद होऊ. पण या सगळ्यांमध्ये जेव्हा आपल्याला एका रियालिटी शोमध्ये एंटर करायचं आहे, तो निर्णय पण मोठा असेल ना तुझ्यासाठी. तर तो निर्णय कसा काय घेतला आईबाबांसोबत, गुरूंसोबत, की आपण ह्या रियालिटी शोमध्ये जाऊया? कारण तो रियालिटी शो इतका गाजला, आणि तुम्ही टॉप 5 जी होते, टॉप 5 किंवा 6, त्यांची एक वेगळी ओळख घरोघरी निर्माण झाली. अरे, तर तो निर्णय कसा घेतलास मी होणार सुपरस्टारबद्दल? ॲक्च्युली मी 9वीमध्ये होतो त्या काळी, आणि कोरोना नुकतंच 3rd वेव्ह झालेली. एक्झॅक्टली. आणि त्यानंतर मग मी होणार सुपरस्टारची ॲडव्हर्टाइजमेंट आम्ही बघितलेली. त्यानंतर मी तिथे अप्लाय केलं. 15,000 मुलं आलेली तिथे, त्यातून त्या लोकांनी महाराष्ट्रातून फक्त 10 मुलंच निवडलेली. त्यानंतर मग तिथे खूप शिकता आलं वगैरे, आणि हा जायचा निर्णय आमचा सर्वांचाच होता, घरातल्यांचा. मला पूर्ण पाठिंबा होता. माझे तेव्हा जे गुरु होते, म्हणजे मी पहिलं आसावरी पुराणिक यांच्याकडे शिकायचो. अजित कडकडेंकडे, पंडितजी म्हणजे पंडित अजित कडकडे यांच्याकडे मी होणार सुपरस्टार झाल्यावर मी शिक्षण घेतलं. तर त्याच्या अगोदर मी होणार सुपरस्टारमध्ये गेलेलो. माझे जीवन गाणी गाणी, माझे जीवन गाणी गाणी, माझे जीवन गाणी गाणी, व्यथा असो आनंद असू दे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,
वाट दिसो अथवा ना दिसू दे, गात पुढे मज जाणे जाणे माझे जीवन गाणे गाणे. कधी ऐकतो गीत झऱ्यातून वंशवनाच्या, कधी मनातून कधी ऐकतो गीत झऱ्यातून वंशवनाच्या, कधी मनातून कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून झुळ झुळतात तराणे तराणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे. गावी हा गाणो माझ्या संगे, गावी हा गाणो माझ्या संगे, गाणो माझ्या संगे, सुरावरी हा जीव तरंगे, सुरावरी हा जीव तरंगे, तुमच्या परी माझ्याही सुरातून उसळे प्रेम दिवाणे दिवाणे माझे जीवन गाणे माझे जीवन गाणे गाणे. व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिरा असू दे, वाट दिसो अथवा ना दिसू दे, गात पुढे मज जाणे जाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे जीवन गाणे जीवन गाणे. पण ना आता या सगळ्यानंतर आपण नेहमी असं म्हणतो रे की गाणं ना आपलं अविरत सुरूच असतं. त्यात जेव्हा आपण क्लासिकल सिंगिंग करतोय तेव्हा लोकांनी ते क्लासिकल सिंगिंग एक्सेप्ट करणं हे पण तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आज लोक आपल्या कार्यक्रमाला येतात ती फक्त येत नाहीत, ती आपलं टाईम पैसे आपलं मन सगळं इन्व्हेस्ट करून येतात. त्याचा अर्थ काय, ती तुला ऐकण्यासाठी येत आहेत. आता एक कलाकार म्हणून तुला किती भारी ही गोष्ट वाटते की आपल्याला क्लासिकल म्युझिकमध्ये लोक ॲक्सेप्ट करत आहेत, आपलं मैफिल ऐकायला लोक तिकडे येत आहेत. म्हणजे आता जबाबदारी वाढली आहे, आता आपल्याला अजून शिकून अजून छान परफॉर्म करायचं आहे. तुझ्यासाठी आहे काय जेव्हा प्रेक्षकांना तू बघतोस, तू आताच म्हटलास की लोक छत्री घेऊन बसलेली, ती छत्री घेऊन फक्त बसली तुझं गाणं ऐकण्यासाठी बसली. तर जेव्हा ही कलाकाराला असं प्रतिसाद मिळतो तेव्हा एक कलाकार म्हणून काय एक्सपेक्टेशन असतात की नाव आय जस्ट नीड टू परफॉर्म वेल, आय नीड टू परफॉर्म मोर नाईसली, काय असतं काय? ॲक्च्युली माझे जे सर्व परफॉर्मन्सेस असतात ते मी काय ठरवून येत नाही. म्हणजे कुठले आलाप मारायचे आहेत, काय मारायचे आहेत, जे तिथे ऑन दी स्पॉट मला सुचेल, जे मी करेन ते तिथे मी सादर करतो लोकांसमोर. सुरानो चंद्रभा सुरानो चंद्रभा, चांदण्याचे कोश माझ्या, चांदण्याचे कोश माझ्या, प्रिय कराला पोचवा, चांदण्याचे कोश माझ्या, प्रिय कराला
पोचवा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा हरवलेल्या माणसाची हरवलेल्या माणसाची बरसुनी आकाश सारे बरसुनी आकाश सारे बरसुनी आकाश सारे बरसुनी आकाश सारे अमृताने नाहवा अमृताने नाहवा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा सुरानो चंद्रभा चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो हे सुरानो हे सुरानो